जगत आनंदी या यूट्यूब चॅनलवर ब्रजयात्रेच्या 4थ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या भागात आपण गिरिराज गोवर्धन परिक्रमा करणार आहोत आणि परिक्रमा मार्गावरील मंदिरांचे दर्शन घेणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूयात। आत्ता आपण वृंदावन बस स्टँडवर आलेलो आहोत। इथून गोवर्धन 30 किलोमीटर आहे। वृंदावन बस स्टँडवरून गोवर्धनला जाण्यासाठी सकाळी 5:30 वाजल्यापासून दर अर्ध्या तासाने बसेस सुटतात। वृंदावन शहराच्या बाहेर आलेलो आहोत। समोर लांबवर पसरलेली हिरवीगार शेती। गोवर्धनला पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा बस प्रवास आहे आणि 45 रुपये प्रति व्यक्ती बसचे तिकीट आहे। गोवर्धनमध्ये 2 परिक्रमा केल्या जातात। पहिली गोवर्धन पर्वताची 11 किलोमीटर लांबीची बडी परिक्रमा आणि दुसरी गोवर्धन गावामधून 10 किलोमीटर लांबीची छोटी परिक्रमा। अशा प्रकारे संपूर्ण गोवर्धन परिक्रमा ही 21 किलोमीटर लांबीची आहे। गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाच्या गोवर्धन लीलेशी संबंधित आहे। ब्रजभूमीमध्ये इंद्रदेवांची पूजा करण्याची परंपरा होती। ब्रजवासियांना असे वाटत असे की पाऊस त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक आहे, परंतु कृष्णाने ब्रजवासियांना सांगितले की त्यांनी इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, कारण तोच त्यांच्या शेती आणि जनावरांचे पालनपोषण करतो। इंद्र लोकांची आपल्यावरील भक्ती कमी झाल्याने संतप्त झाला आणि त्याने ब्रजभूमीमध्ये प्रचंड पाऊस पाडायला सुरुवात केली। सर्वत्र प्रलय काळाची स्थिती निर्माण झाली। या कठीण प्रसंगात श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांना आणि त्यांच्या पशुधनाला पावसापासून संरक्षण दिले। अशा पद्धतीने श्रीकृष्णाने इंद्राचा अहंकार मोडला। इंद्राला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने श्रीकृष्णाची माफी मागितली। तेव्हापासून ते आजतागायत दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी गिरिराज गोवर्धनची पूजा केली जाते।
गोवर्धन बस स्टँडवर आपण पोहोचलेलो आहोत. वृंदावनवरून इथे येण्यासाठी 1 तास लागला. गोवर्धन परिक्रमा दानघाटी मंदिरापासून सुरू केली जाते. बस स्टँडमधून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला अंदाजे 500 मीटर अंतरावर दानघाटी मंदिर आहे. दानघाटी मंदिरात ठाकूरजींचे दर्शन घेऊन आपण आपली परिक्रमा सुरू करणार आहोत. मंदिरामध्ये ठाकूरजींची पाषाण शिळेच्या स्वरूपात पूजा केली जाते आणि या ठिकाणी ठाकूरजींना 56 भोगांचा नैवेद्य दाखवलेला आहे. दानघाटी मंदिरात दर्शन घेऊन गोवर्धनची बडी परिक्रमा सुरू करत आहोत. दानघाटी मंदिरासमोरील काही दुकानांमध्ये लॉकरची सोय उपलब्ध आहे. तिथे आपण आपल्या जवळील जास्तीचे सामान अनवाणी परिक्रमा करायची असल्यास चप्पल वगैरे ठेवू शकतो आणि ही सुविधा 24 तास उपलब्ध आहे. परिक्रमा मार्गावरून इतर सर्व वाहनांना बंदी आहे आणि चालण्यासाठी रेतीचा रस्ता आहे. त्यामुळे अनवाणी पायाने परिक्रमा सुद्धा सुखकर होते. गोवर्धनची बडी परिक्रमा आणि छोटी परिक्रमा करण्यासाठी ई-रिक्षाची सोय सुद्धा उपलब्ध आहे. शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षा करून आपण ही परिक्रमा करू शकतो. वडील आणि 3 मुलं गोवर्धनची संपूर्ण 21 किलोमीटरची दंडवती परिक्रमा करत आहेत. यामध्ये ते साखळी पद्धतीने दंडवत घालत पुढे जात आहेत. कंपाऊंडच्या पलीकडे गोवर्धन पर्वत आहे. परिक्रमेचा एक मार्ग हा आतून सुद्धा आहे आणि हा मार्ग संपूर्ण जंगलामधून जातो. परिक्रमा मार्गावर विविध मंदिर आणि पौराणिक महत्त्व असणारी ठिकाणं आणि पाण्याचे कुंड आहेत. त्यापैकीच एक कार्ष्णी कुंड. कुंडामध्ये आता वानर सेना स्नानाचा आनंद घेत आहे. गोवर्धन परिक्रमेची सुरुवात दानघाटी मंदिरापासून होते. या मंदिराशी संबंधित कथा अशी की ब्रजभूमीतील दूध लोणी खाऊन बाळकृष्ण सशक्त बलवान होऊ नये म्हणून मथुरेचा राजा कंस याने आदेश दिला की ब्रजभूमीत तयार होणारे सर्व दूध लोणी हे राजवाड्यामध्ये कर म्हणून जमा करावे. जेव्हा ब्रजभूमीतील गोपी लोण्याचे हंडे घेऊन राजवाड्याकडे जायच्या त्यावेळेस बालकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत इथे त्यांची वाट अडवायचे आणि त्यांच्याकडे लोणी खायला मागायचे. बालकृष्णावरील प्रेमापोटी गोपी त्यांच्याजवळील लोणी कृष्णाला खायला द्यायच्या. अशा पद्धतीने बाळकृष्णाच्या रूपात देवाने भक्तांकडून दान स्वीकारले म्हणून हे ठिकाण दानघाटी मंदिर या नावाने प्रसिद्ध झाले. कृष्ण मनमोहना मोरे कान्हा मोरे कृष्ण
गोकुल में बंसी बजाए मोरे कान्हा मोरे कृष्णा कृष्णा मनमोहना मोरे कान्हा मोरे कृष्ण गोबर कुल मेरी दाई कृष्ण कृष्ण मोर मुकुट सिर धाई कृष्ण कृष्ण कृष्णा की राल मोरे पान्हा मोरे कृष्ण राहा के सुगरास लचना मोर मोरे कृष्णा। परिक्रमा मार्ग आता गावातून गेलेला आहे, त्यामुळे जरा वर्दळ वाढलेली आहे. प्रत्येक 100 मीटर अंतरावर परिक्रमेचे अजून किती अंतर बाकी आहे याचे बोर्ड लावलेले आहेत. कृष्णा मनमोहना मोरे कान्हा मोरे कृष्ण दोहावर पर विरदाई कृष्ण कृष्ण मोर मुकुट सिर भाई कृष्ण कृष्ण। गाव संपले आहे आणि आता पुन्हा रेतीचा परिक्रमा मार्ग सुरू झाला आहे. आपल्या उजव्या बाजूला अतिशय विशाल असे संकर्षण कुंड आहे. संग रहे मोरे कृष्णा मोरे कृष्ण कृष्णा मनमोहना मोरे कान्हा मोरे कृष्ण गोहाधर भर मेरे दाई कृष्ण कृष्ण मोर मुकुट सर भाई कृष्ण कृष्ण। गोवर्धन बडी परिक्रमेदरम्यान साधारण 2 ते 3 किलोमीटरचा परिक्रमा मार्ग हा राजस्थान राज्यामध्ये येतो आणि परिक्रमेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पोचरी या गावातील लोठाबाबांचे मंदिर. दानघाटी मंदिरापासून राजस्थानमधील पोचरी हे गाव साधारण 6 किलोमीटर अंतरावर आहे. या गावामध्ये श्री लोठाबाबांचे मंदिर आहे. अशी माहिती मिळते की काल इथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे, त्यामुळे काही ठिकाणी पाणी साठलेले आहे. आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका.
यकीन ही नहीं हो रहा कि मैं बांके बिहारी जी के मंदिर के सामने खड़ा हूँ। सच बताऊं पुत्र, जब मेरे चोट लगी थी उस समय मैंने तुम्हें आस ही छोड़ दी थी कि मैं बांके बिहारी जी के दर्शन नहीं कर पाऊंगा। पुशरी का लोठा मंदिर इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. समोरील कमान ओलांडली की आपण राजस्थान राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत. पुढील साधारण 3 किलोमीटरचा आपला प्रवास हा राजस्थान राज्यामधून असणार आहे. पुशरी या गावातील लोठा बाबा हे श्रीकृष्णाचे मित्र होते. जेव्हा श्रीकृष्णाने ब्रजवासियांसोबत द्वारकेला जाण्याचे ठरवले तेव्हा लोठा बाबा नाराज झाले. ते आपली मातृभूमी सोडून जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे लोठा बाबांनी श्रीकृष्णाला सांगितले की जोपर्यंत तो पुन्हा ब्रजभूमीत येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करून इथेच बसून राहील. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले की अन्न पाण्या वाचून सुद्धा तुम्ही मी परत येईपर्यंत जिवंत राहाल. तेव्हापासून ते आजतागायत जरी शरीराने साथ सोडली असली तरी लोठा बाबा गुप्त रूपात या ठिकाणी तपस्या करत आहेत आणि श्रीकृष्णाच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. असे मानले जाते की गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या प्रत्येकाची लोठा बाबा या ठिकाणी हजेरी घेतात. ही समोरील कमान ओलांडली की आपण पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहोत. राजस्थानमधून उत्तर प्रदेशमध्ये आलेलो आहोत आणि पुढील सर्व परिक्रमा ही आता उत्तर प्रदेशमधून असणार आहे. हरे राम 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 हरे कृष्ण जय हनुमान बजरंग बली की जय। पुशरी का लोठा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर जतीपुरा या गावी परिक्रमेतील दुसरे मुख्य ठिकाण मुखारविद मंदिर आहे. या ठिकाणाला गोवर्धन पर्वताचे मुख मानले जाते. काही मान्यतेनुसार या ठिकाणावरूनच श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता. येथे गोवर्धन पर्वताचा दुधाने अभिषेक केला जातो. काय कुठे कुठे पाणी असेल. श्रीराम जय श्रीराम.
जतीपुरा गावात आलेलो आहोत. इथून परिक्रमा मार्गापासून सुमारे 100 मीटर आतमध्ये मुखारविद मंदिर आहे. मुखारविद मंदिरामध्ये जाण्यासाठी परिक्रमा मार्गापासून आतमध्ये आलेलो आहोत. रस्त्याच्या दुतर्फा विविध वस्तूंची दुकानं आहेत. मंदिराकडे जातानाच्या रस्त्यावर असलेल्या 3-4 मिठाईच्या दुकानांमध्येच जतीपुरा गावची प्रसिद्ध आलू की जलेबी मिळते. ही जलेबी बटाटा वापरून बनवलेली असते. मुखारविद मंदिर, इथे गोवर्धन पर्वताचा दुधाने अभिषेक केला जातोय. वैष्णव संप्रदायातील प्रसिद्ध कृष्ण भक्त संतांची इथे माहिती दिलेली आहे आणि असा हा सर्व मुखारविद मंदिर परिसर आहे. मुखारविद मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आपली परिक्रमा पुन्हा सुरू केलेली आहे. बडी परिक्रमेच्या 11 किलोमीटर पैकी 3-3.5 किलोमीटर अंतर आता राहिलेले आहे. आता 2.5 किलोमीटर राहिले, 8.5 किलोमीटर झाली. बडी परिक्रमेचा अंतिम पडाव शेवटचे 1 किलोमीटर. राधे राधेचा नामजप करत चालल्यावर शेवटचा 1 किलोमीटर सहज पार होईल.
अशा पद्धतीने बडी परिक्रमा पूर्ण झालेली आहे. दुपारी 12 वाजता आपण चालायला सुरुवात केली आणि आत्ता 3 वाजतायत. 3 तासामध्ये 11 किलोमीटर लांबीची बडी परिक्रमा पूर्ण झालेली आहे. ज्या ठिकाणी बडी परिक्रमा पूर्ण होते तिथूनच डाव्या बाजूला छोटी परिक्रमा मार्ग सुरू होतो आणि आता आपण छोटी परिक्रमेला सुरुवात करत आहोत. गोवर्धनची छोटी परिक्रमा ही 10 किलोमीटर लांबीची आहे. परिक्रमा मार्ग हा मुख्यतः गोवर्धन गावामधून जातो. त्यामुळे मार्गाच्या दुतर्फा आपल्याला विविध वस्तूंची दुकानं, मंदिर, आश्रम, महत्त्वाची ठिकाणं पाहायला मिळतात. ढोंगी कचोरीवाले, इथे आजूबाजूला मिठाई, लस्सीची अनेक दुकाने आहेत. आपण कुठेतरी थांबून इथली लस्सी घेऊन पाहूयात. मस्त थंडगार लस्सी घेऊन आपण पुन्हा परिक्रमा सुरू केलेली आहे. अजून 9 किलोमीटर बाकी आहेत. इथून पुढे वाळूचा रस्ता बनवलेला आहे. आता अनवाणी पायाने चालताना काही त्रास होणार नाही. ब्रजयात्रेचा आज आपला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण पुण्याला परत निघणार आहोत. ब्रजयात्रेतील एक मुख्य ठिकाण राधाराणींचं गाव परसाणा हे वेळ कमी असल्यामुळे पाहायचे राहून गेले. आता पुन्हा जेव्हा राधाराणींचे बोलवणे येईल तेव्हा आपण नक्की परत येऊयात. गावातल्या गर्दीमधून बाहेर आलेलो आहोत. आजूबाजूला मंदिर, आश्रम आहेत. काही ठिकाणी भागवत कथा, रामचरितमानस चालू आहे. कुठल्या ओपन्यातलं नाही घ्यायचं.
भावी प्रेमांचा होतो मगन नरनारी एक दिवशी मंडपई आई प्रेमांत शांति पड़े मुनिराय हे अवसर कर विधि बिहारो देवकुल गुरु सबके प्रचारी आज कर हे गुरु गौरी गणपत मुझ तुझे पूजा वही सुर प्रकट पूजा ले अतीत अतीत तो पावई मुझ पारक मंगल से जो समय मन रोते चाहे मागे बाबाजींचा रामचरितमानस पाठ चालू होता. तिथून पुढे थोडं अंतर आल्यावर अचानकच खूप मोठा पाऊस सुरू झालेला आहे. मगाशी कडक ऊन पडले होते आणि आता अचानक मोठा पाऊस सुरू झालाय. एका दुकानाच्या शेडमध्ये थांबलेलो आहोत. गोवर्धनचा पाऊस अनुभवायला मिळतोय. अतिशय मुसळधार. रस्त्यावरून आता पाण्याचे पाट व्हायला सुरुवात झालेली आहे. काही भाविक एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा परिक्रमा करत आहेत. आम्ही जवळपास 1 तास या ठिकाणी थांबलेलो आहोत, पण पाऊस थांबायचे लक्षण दिसत नाही. त्यामुळे उरलेली 8 किलोमीटरची परिक्रमा रिक्षाने पूर्ण करायचे ठरवले आहे. छोटी परिक्रमेच्या पुढील टप्प्यात राधाकुंड, श्यामकुंड, कुसुम सरोवर आणि मानसी गंगा ही महत्त्वाची ठिकाणं लागतात. ती आता रिक्षातूनच पाहणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. मानसी गंगा येथे स्नान करून गोवर्धन परिक्रमा संपन्न होते. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण परिक्रमा पूर्ण करून पुन्हा दानघाटी मंदिराच्या इथे आलेलो आहोत. पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. आत्ता सुद्धा अनेक भाविक परिक्रमा सुरू करत आहेत. आपण सकाळी दानघाटी मंदिरातच दर्शन घेऊन परिक्रमा सुरू केली होती आणि आत्ता संध्याकाळी पुन्हा मंदिरात ठाकूरजींचे दर्शन घेऊन परिक्रमा पूर्ण करत आहोत. अशा रीतीने 21 किलोमीटर लांबीची गिरिराज गोवर्धन परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण गोवर्धन बस स्टँडवरून वृंदावनसाठी बस पकडणार आहोत. आज अनंत चतुर्दशी आहे आणि आपण पाहत आहोत गोवर्धन येथील गणपती विसर्जन मिरवणूक. वृंदावनसाठी बस मिळालेली आहे. श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये दंग होऊन भजन म्हणत साधारण तासाभरात आपण वृंदावनला पोहोचू. एक राधा देवगाला विसर एक मीरा Thank you.
वृंदावनवरून गोवर्धनला जाण्या-येण्यासाठी यूपी सरकारच्या संपूर्ण AC इलेक्ट्रिक बस आहेत. त्यांचं तिकीट 45 रुपये प्रति व्यक्ती आहे. प्रेम मंदिर आलेलं आहे. कालच्याप्रमाणे आज सुद्धा मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. प्रेम मंदिर आलं. मंदिराचे सौंदर्य त्यावरील नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे अधिकच खुलून दिसत आहे. आपल्या बसला गर्दीमधून वाट काढत जावे लागत आहे. संध्याकाळचे 8 वाजले आहेत आणि आपण वृंदावनमध्ये आलेलो आहोत. आता आपण आपल्या भार्गव आश्रममध्ये चाललेलो आहोत. अशा पद्धतीने आपली ब्रजयात्रा पूर्ण झालेली आहे. उद्या आपण पुण्याला निघणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. राधे राधे.